राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आपल्या बरोबर आहेत। जितेंद्र आव्हाडजी, तुम्ही टीका केली की गुजरातमधनं बस आणली भारतीय संघाच्या खेळाडूंना नेण्याकरता, संपूर्ण परेड करण्याकरता। सरकार म्हणतंय की सगळ्यातच तुमचा नकारात्मक धोरण आहे। तुमचा नकारात्मक धोरण नाही, मी फक्त दाखवून दिलं त्यांना। माझं काय नकारात्मक धोरण काय? मी बस समोर उभा राहिलो का बस अडवली? फक्त महाराष्ट्रात बसेस नाहीत का एवढं विचारलं। मी कुठे नकारात्मक? तुम्ही गुजरातमधलं सगळं घेऊन या, तुमचे ढोकळा, फाफडा, जिलेबी सगळं घेऊन या ना। मटण मिटण द्या सोडून खायचं आता, आपली गावरान पोळी बिळी सगळं तिथनं घेऊन या, थेपला। आपल्याला काय म्हणायचं नाही। तुम्ही उद्या तुमचं नाव अडवून शाह पटेल गेले तरी आम्हाला काय जाते। परंतु भारतीय क्रिकेट संघाचा आज जो बक्षीस समारंभाचा कार्यक्रम आहे तो सेंट्रल हॉलमध्ये सुद्धा होणार आहे, त्यांचा सत्कार समारंभ आहे। परंतु बाहेर जे पोस्टर्स लावण्यात आलेत प्रताप सरनाईककडनं, त्याच्यामध्ये कुठेही भारतीय संघ नाही। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मला वाटलं ते 3 कप्तान आणि खाली एक वाईस कप्तान आहे की काय, म्हणून मी नाव वाचायला गेलो तर भलतेच दिसले। कळत नाही यांचं काय असतं ते, मला काय समजत नाही। हे बघा, आम्ही पण पवार साहेब 20 वर्ष क्रिकेटचे सर्वेसर्वा होते। आम्ही कधीही राजकीय वापर केला नाही। आम्ही आमच्या कुठल्याही कार्यक्रमाला पवार साहेबांना बोलून सचिन तेंडुलकरला बोलवा, ह्याला बोलवा, त्याला बोलवा, आमच्या पक्षाच्या कारण का पवार साहेबांनाच मुळात हे आवडत नाही। जेव्हा ती मिरवणूक काढण्यात आली आणि तेव्हा ज्या बसवर होतो मी 2007 साली, त्या बसचा पूर्ण ताबा माझ्याकडे होता, तेव्हा मला स्ट्रिक्टली सांगण्यात आलं की कोणीही राजकीय नेता मला वरती दिसता कामा नये। आता प्रताप सरनाईकांना काय माहित माझ्या नावाचा काय फोबिया झालाय की जितेंद्र आव्हाड बसवर होतो ना, माझ्या ताब्यात बस होती, ताब्यात। कारण का BCCI सांगितलेलं की MCA पूर्ण मॅनेज करेल, आणि आम्ही जे मॅनेज केलं होतं ना त्याच्यात 10% पण नव्हतं यांचं। आम्ही काय उगाच नकारात्मक करत नाही मी, तुमचं तुम्ही करा ना, आमची नाव कशाला घेतो? काल आम्ही आलो तर काय बघायला तरी? जसे तुम्ही घुसखोरी करत होते 2007ला, तसं आम्ही आलो तरी बघायला। मी गेलो पण नाही। BCCI करते करू दे, त्यांनी MCAला विश्वासातच नाही घेतलं। MCAचे बिचारे सगळे मॅनेजमेंट बाहेर उभे आहेत असे। अरे आमच्या मैदानात, आमच्या मुंबईत तुम्ही करताय, मराठी माणसाच्या मुंबईत करताय। आता ढोकळा आणि फेफडाच खायला मिळणार असेल तर काय करायचं? बोलायचं नाही? आशिष शेलार आणि जय शहांचे बॅनर्स लागलेले होते स्वागताचे, त्याच्यावरती पण भाजपचे चिन्ह होतं, कमळाचं। आता पॉलिटिसायझिंग एव्हरीथिंग इज देअर अजेंडा। आणि आमचं सुदैव पवार साहेब राजकारणात स्पर्शच येऊ देत नाही कधी। म्हणजे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आणि महाराष्ट्राच्या निदर्शनास आणून देतो। पवार साहेब प्रेसिडेंट बॉक्समध्ये बसायचे, पण प्रेसिडेंट बॉक्सच्या समोर, मैदानासमोर एक बॉक्स होता, तिथे सगळ्या मंत्र्यांना सांगितलेलं तुम्ही प्रेसिडेंट बॉक्समध्ये यायचं नाही, तुम्ही त्या बॉक्समध्ये बसायचं। ही शिस्त होती साहेबांची, आणि कुठल्याही मंत्र्याची हिंमत नसायची प्रेसिडेंट बॉक्सला येण्याची। आता जाऊन प्रेसिडेंट बॉक्समध्ये बसा, फुल धक्काधुक्की असते। हा इथनं धक्का मारतो, तो तिथनं धक्का मारतो। अरे प्रेसिडेंट बॉक्सचं महत्व ठेवा। अरे काय बोलत नाही मी, जाऊ दे तर उगाच मला असं म्हणजे केस बी सोडायला जात जाऊ नका, मी सेन्सिटिव्ह माणूस आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे, त्या योजनेमध्ये 2 अपत्यांपेक्षा अधिक अपत्य असणाऱ्यांना त्या योजनेचा लाभ मिळू नये महिलांना, असं विश्व हिंदू परिषद आणि मनसेचे नेते जे आहेत ते सातत्याने बोलतात या विषयावर। म्हणजे हिंदूंना पण लाभ द्यायचा नाही? हिंदूंना 3 अपत्य नाही असं म्हणायचं का तुम्हाला? आता सगळे सर्टिफिकेट तुम्ही विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, कुठल्या त्यांच्या ही वाहिनी ती वाहिनी, त्यांच्याकडनं सर्टिफिकेट घेत चला की आम्ही कसे योग्य आहोत, आम्ही कसे पास होतो तुमच्या। म्हणजे ते मुसलमान मारण्याच्या नादात हिंदूंना पण मारतील आता। खरं नाही बाबा। परंतु हा अजेंडा सेट होत नाहीये ह्या अजेंडातनं, मग नरेटिव्ह सेट होतो। आता हे वास्तव आहे की नाही? हे मुद्दामून चिमटा काढल्यासारखं मुसलमानांना करायचं। आता ह्याच्यातनं मग नरेटिव्ह सेट झाला, हे बघा हे चुकीचा नरेटिव्ह सेट करतात। आणि दररोज तुम्ही त्या मुसलमानांना मारणार, आम्हाला मतं नाही दिली, आम्हाला मतं नाही दिली, मार खाऊन तुम्हाला मतं द्यायला का ते येडे आहेत? एवढे घाबरतात ते? त्यांनी नुसतं असं केलंय तर तुम्ही एवढे घाबरलेत। नुसती मतं एका साईडला केली तर एवढे घाबरलेत BJP वाले की तो दररोज किरीट समूह टाकत असतो, वोट जिहाद, हे बजरंग दलवाले नवीन काहीतरी। मग कोणीतरी काल म्हणाला 2 लग्न केली असतील तर देऊ नका।
अरे त्याच्यापेक्षा सांगा ना, मुसलमानांना देणारच नाही आम्ही, तिथं हिंमत नाही तुमच्यात. आणि काय 1,500 4,500 निवडणुकीच्या आधी बँकेत टाकायचे आणि मतं मागायची, एवढी यांची योजना आहे. बहुजन समाजाला काही दिलं का? त्यांच्या स्कॉलरशिपसाठी काय दिलं का? 3 वर्षापासून रडतायत स्कॉलरशिपसाठी. त्यांना शिकूच द्यायचं नाही या सरकारला. त्यांची फॉरेनची स्कॉलरशिप रद्द केली, रद्द नाही अर्धी केली. कसे आता रस्त्यावर झोपायची वेळ येईल इंग्लंडमध्ये आपल्या पोरांना, दलित पोरांना. आता हे बोललं आणि बहुजन विरोधी बोललं, हे बघा नरेटिव्ह सेट करतात. अरे वास्तव आहे ना, तुम्ही त्यांना काही दिलेलंच नाही. फॉरेनचे त्यांच्या सगळ्या जेवढ्या स्कॉलरशिपच्या रकमा होत्या त्या अर्ध्या करत आणल्यात. आता हार्वर्डची फी 50 लाख रुपये आणि तुम्ही त्यांना देणार 30 लाख रुपये. 20 लाख कुठनं आणायचे? त्यांच्या आईवडील इथे कुठेतरी झाडू कामगार म्हणून काम करतात, कुठेतरी म्हणजे चतुर्थ श्रेणीच्या कामात ते व्याप्त असतात. ते कुठनं आणणार हो 1 लाख रुपये तरी? आणि बाबासाहेबांनी हे आरक्षण सर्वांना समान संधी यावी आणि सगळे समान व्हावे याच्यासाठी आणलंय. बाबासाहेबांना जर शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड आर्थिकदृष्ट्या ताकद दिली नसती तर बाबासाहेब सुद्धा जाऊ शकले नसते कोलंबिया युनिव्हर्सिटी किंवा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये. त्यांच्यातली बुद्धिमत्ता ओळखून शाहू महाराजांनी आणि सयाजीराव गायकवाडांनी त्यांना आर्थिक सहाय्य देऊन सांगितलं मोठे व्हा. 1920 साली झालेल्या डिप्रेस्ड कास्टच्या कार्यक्रमामध्ये, म्हणजे ते साधारण तेव्हा 1920 म्हणजे 29 वर्षांचे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तेव्हा झालेल्या संभाला माणगाव कोल्हापूर इथे बाबासाहेब दिसल्यानंतर शाहू महाराजांना त्यांनी बोलवलं होतं अध्यक्ष म्हणून. म्हणाले, हा बघा तुमचा नेता, तुम्हाला तुमचा आवाज मिळाला. 29व्या वर्षी हा उद्याचा नेता आहे. बाबासाहेबांनी तेव्हा ओळखलं, आपलं शाहू महाराजांनी तेव्हा ओळखलं. आता त्या समाजातल्या पोरांना हे शिक्षण मिळालं पाहिजे. कधी ओळखलं शाहू महाराजांनी? 1912 साली. हे सगळं असून पण यांना काही सुचत नाही. आता बाहेर मला एक जण भेटला होता, तो म्हणाला, साहेब कुठेही जा, या प्रिंटिंग प्रेसमध्ये बाजूला आहे ना प्रिंटिंग प्रेस आपली, तुम्हाला आंबेडकरांच्या पूर्ण जे 7-8 खंड आहेत त्यांच्या व्यक्ती जीवनावरती, त्यांच्या साहित्यावरती, एकही खंड मिळत नाही. मिळाले तर 2 खंड मिळतात, 5 मिळतच नाही. तो म्हणाला, मी म्हटलं असं का रे? तो म्हणाला, साहेब ते सांगतात पैसेच देत नाही सरकार. आता हे काय मी नरेटिव्ह सेट करतोय? जावं यांच्यातलं कोणी आणि जाऊन तिथे बघावं खंड आहेत का. तुम्हाला निधी देखील मिळत नाही अशी तुम्ही तक्रार जी आहे ती विधान भवनात मांडलेली होती 2 दिवसांपूर्वी. 50 पत्र 50 कॉल तुम्ही केलेले होते. काय उत्तर काय मिळालं? ढिकले नावाचे त्यांचे सेक्रेटरी आहेत, ते बिचारे एकदम चांगले आहेत, ते सगळे PA चांगले आहेत. ते मला नेहमी सांगायचे, साहेब फोन करा मी बोलतो. त्यांना फोन केला की सांगायचे मी बोलतो. मग दुसऱ्या दिवशी मी फोन करायचो, ते म्हणायचे की दादा म्हणाले नंतर बघतो. तो नंतर हा शब्द इतका धोकादायक की आजपर्यंत उगवला नाही. अच्छा, निधीसाठी इतरांना तुम्ही निधी देता, तर मी म्हटलं मला पण थोडा निधी द्या, असं मी पत्र पाठवलं. त्यांनी हस्ते परहस्ते निरोप पाठवला, 1 रुपया देणार नाही. पैशासाठी मी लाचार नाही, पण मी माझ्या घरी पाणी किंवा माझ्या घरी सोन्याचं सिंहासन बनवण्यासाठी निधी मागत नव्हतो. माझ्या मतदारसंघातल्या काही सुविधांसाठी निधी मागत होतो. विधिमंडळात हा प्रश्न मांडला तर विधिमंडळामध्ये अर्थमंत्र्यांकडनं काय उत्तर आलं काय? अपेक्षाच नव्हती उत्तराची. कुठल्या तोंडाने उत्तर देणार? कुठल्या तोंडाने उत्तर? त्यांच्या मतदारसंघात कधी कुठल्या विरोधी पार्टीला कधी मत मिळाले का? तुम्ही तुमच्या मतदारसंघात हजार कोटी रुपये नेलेत. साले आम्ही तर 5-10 कोटीचे धनी मागत होतो. तुमच्या मतदारसंघात तुम्ही आता इथपर्यंत आजपर्यंत कमीत कमी 5,000 कोटी रुपये नेलेत. आम्ही बोललो का कधी काय? कसलं समान? म्हणजे आमदारांना पण असं हे ट्रीटमेंट तर मिळायची आम्हाला, आणि आता तिथे बसले तरी तीच ट्रीटमेंट देत आहेत. अरे आमचा हक्क आहे ना. शासकीय पैसा निवडून आलेल्या प्रतिनिधींना न देता कार्यकर्त्याला द्यायचा आणि त्याच्याकडनं योजना राबवून घ्यायचा, ही कुठली नीतिमत्ता? म्हणजे मला अडचणीत कसं आणायचं हे अजित पवार प्लॅनिंग करतात. अर्थात त्यांचं काही चुकीचं नाही आहे, कारण का शरद पवारांना त्यांनी गद्दारी करून दगा दिल्यानंतर सर्वात जास्त मी बोललो आहे. त्याच्या कदाचित मनात राग असेल, पण माझ्या मनात पण राग आहे की तुम्ही ज्या पद्धतीने शरद पवारांशी वागलात
ज्या शरद पवारांनी तुम्हाला बोटाला धरून तुमचं आयुष्य घडवलं त्यांच्याशी तुम्ही निर्घुणपणाने गद्दारी केली, त्याच्याबद्दल महाराष्ट्र तुम्हाला कधीच माफ करणार नाही. विधान परिषदेच्या निवडणुका आहेत. महायुतीचे नेते म्हणतात की महाविकास आघाडीचा एक उमेदवार जो आहे तो पडून जाईल, नार्वेकर किंवा जयंत पाटील. ते बिचाऱ्यांना त्यांचं सांगता येत नाही म्हणून दुसऱ्याचं सांगत असतात. बघूया काय होतंय. पण कोण वाटतं, कोण पडणार, कोण तुम्हाला काय वाटतं? महायुतीची मतं फुटतील? आम्ही माघार घेणार नाही एवढंच मी तुम्हाला सांगतो, बाकी आगे देखेंगे क्या होता है. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. हे होते आमदार जितेंद्र आव्हाड, जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आहेत. त्यांचं थेट म्हणणं आहे की अजित पवार यांनी माझ्या विरोधात जे राजकीय षडयंत्र रचलेलं आहे आणि मला पुढच्या येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाडण्याकरता जंग त्यांनी पछाडलेलं आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना 50-50 कोटी रुपयांचा निधी देऊन त्यांच्या मतदारसंघामध्ये विकास कामं करण्याचा घाट जो आहे तो अर्थमंत्र्यांनी आखलेला आहे. हा घाट कधी यशस्वी होणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित शिगवंत, अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.